त्याला आज परत शाबू खायचा होता. तो म्हटला की मम्मी मला शाबू खायचा आहे. मी म्हटलं चल प्रशिक आपण किचनमध्ये शाबू भिजवत घालू. ते मला ठीक आहे मी भिजू घालतो. मग मी त्याला किचनमध्ये आणलं. किचनमध्ये आणल्याच्यानंतर त्याच्यापाशी शाबू दिला, पातेलं दिलं आणि पाणी दिलं. तो मुठीने घेऊन शाबू टाकू लागला. 1 मूठ टाकतोय, 2 मूठ टाकतोय, पण खालीच सांडतंय. मग मी म्हटलं की थांब मी टाकते. नको म्हटलं मी टाकतो. पाणी टाक म्हटलं तर पूर्ण त्यानं 1 तांब्याभर पाणी टाकलं. थोडं टाक म्हणलं, नाही मला सगळं टाकायचं. ठीक आहे म्हटलं टाक सगळं. त्यानं सगळं पाणी टाकलं. सगळं पाणी टाकल्याच्यानंतर मग मी म्हटलं थांब मी त्याच्यातलं पाणी सगळं काढते. मी त्या ठिकाणी 2 मूठ शाबू टाकला आणि त्याच्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. सगळं पाणी काढतो म्हणून मी म्हणलं थांब काढते सगळं पाणी. त्याच्यानंतर मग मी शाबू बनवायला घेतला. बटाटे कापले, मी थोडी 1 मिरची कापली आणि कोथिंबीर कापली आणि शाबू बनवायला घेतला. शाबू बनवत मी चहा पण बनवायला घेतला. प्रशिकच्या पप्पांनी सांगितलं होतं की चहा पण बनव. ठीक आहे म्हटलं बनवते. शाबू बनवत असताना मग प्रणिशा आवाज देऊ लागली. मी म्हटलं काय मी किचनमध्ये आहे ये. तर ती लगेच तिला वॉकरमध्ये टाकलं होतं. लगेच आली आणि काही पण ओढू लागली. मी म्हटलं जा पप्पाकडं, पण तरी पण जात नव्हती. काही पण ओढू लागली, डबे ओढू लागली. त्या ठिकाणी काही पण सांडालवंडी करू लागली. तिच्या पप्पाला म्हटलं तिला तिकडे घेऊन जा. तर तिचे पप्पा आले आणि तिला तिकडं घेऊन गेले. मग चहा तयार झाला. मी त्यांना चहा दिला. प्रशिक म्हणू लागला दे मला पण चहा, पण मी तिला काही चहा दिला नाही. म्हटलं तुला शाबू बनवला आहे. मग त्यांनी चहा पिला आणि मग मी शाबू रेडी केला आणि प्रशिकला दिला. तर मग तो म्हटला की मम्मी छान बनवला आहे. मी मला बस खाली आणि शाबू फिनिश कर. मला सारखंच म्हणू लागला मम्मी शाबू छान झाला. प्रणिशा त्याच्यापाशी गेली शाबू खायला. मम्मी दीदी आली म्हटलं. मग मी दीदीला उचलून घेतलं. मग त्याने शाबू फिनिश केला.